प्रेक्षकांनो, ठिपक्याच्या रांगोळीमध्ये फॅमिली बॉन्डिंग खूप छान दाखवता येते. सध्या शशांकने ठरवलेलं असतं की आई बाबांशी बोलायचं, हे रूम वगैरे चेंज करण्याच्या बाबतीत. तेवढ्यात कुकी तिथे येतो आणि हा जरा मजेशीर किस्सा दाखवलाय त्यांनी. कुकी म्हणतो, शशांक तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते साफ चुकीचं आहे. कुकी शशांकला काही बोलूच देत नाही. शशांक म्हणतो, अरे माझं ऐकून तरी घे. कुकी म्हणतो, नाही मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. काय रे, का ऐकू? नाही तू हुशार आहेस, मान्य आहे मला. घरातला लाडका आहेस, जे काय तू करतोयस ना ते 100% बरोबर आहे असं होत नाही शशांक. शशांक म्हणतो, अरे माझंही असं म्हणणं नाहीये. तूच जर माझं ऐकून नाही घेतलं तर कसं व्हायचं? अरे माझं ऐकून घे रे, माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये रे. खरंच सोल्युशन नाहीये. कुकी म्हणतो, नव्हतं ना तुझ्याकडे सोल्युशन, पण मग घरातल्या सगळ्यांना गृहीत का धरतोस तू? प्रेक्षकांनो, या दोघांचा गैरसमज झालाय. आता कुकी म्हणतोय, माझ्या मनाचा विचार का केला नाही शशांक तू? शशांक म्हणतो, असं का म्हणतोयस तू? आता कुकी टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, वा वा शशांक, हे पण मीच सांगू का तुला? हे म्हणजे असं झालं की बगल में छुरी आणि होते मारामारी. शशांक म्हणतो, ही म्हणच नाहीये कुकी. कुकी म्हणतो, अरे म्हण महत्वाची आहे का? मी काय म्हणतोय ना ते महत्वाचं आहे. गेली कित्येक वर्ष लहानपणापासून तू बघतोयस, अनेक वर्ष ही रद्दी रे ही मी विकायचो. हा माझा हक्क आहे. कालपर्यंत कानेटकरांच्या घराचा एक्सपर्ट होतो मी, आणि आज तू माझ्याकडनं हा हक्क हिरावून घेतोयस का शशांक? का? शशांक म्हणतो, रद्दी? अरे तू रद्दीबद्दल बोलत होतास का? कुकी म्हणतो, अर्थातच. शशांक म्हणतो, आधी नाही का सांगायचं? दादानी सांगितलं मला की तुझ्याकडे नेऊन दे म्हणून, मी तुझ्याकडेच नेऊन द्यायला येत होतो रद्दी. कुकी दोन्ही हात पुढे करून म्हणतोय, दे ती रद्दी. शशांक म्हणतो, काय रे कुकी तू पण? आता कुकी बार ड्रामा करतोय. शशांक काय बोललास तू? शशांक म्हणतो, अरे माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय, रद्दीचं काय पडलंय तुला? कुकी म्हणतो, इस रद्दी की किंमत तुम क्या जानो शशांक बाबू. गरीबाच्या घरचा खर्च चालवते ती रद्दी. ही सामान पॅक करायला मदत करते ही रद्दी. सामानाच्या पॅकिंगला मदत करते ही रद्दी. भेळ, चुरमुरे, शेंगदाणे, चणे, कांदा, मसाला, मीठ यांना एकत्र सामावून घेते रे ही रद्दी तिच्या पोटात. ऑफिसला जाताना पोळ्या बांधून ठेवायला मदत करते रे ही रद्दी. आणि तू म्हणतोयस की तुला काय पडलंय या रद्दीचं? काय पडलंय? आता शशांक पकून निघून गेलाय. तिकडनं दादा ओरडतात, काय चाललं रे विकास? आणि आता कुकी तिथून पळालाय. भारी होता प्रेक्षकांनो हा शॉट. आता सुमी आली आहे अप्पूच्या रूममध्ये. सुमी म्हणते, अगं तुझा फोन स्विच ऑफ झालाय का? अप्पू म्हणते, अगं हो ना, चार्जिंग करायला विसरले मी गडबडीत. सुमी म्हणते, अगं हो, मी तुला सांगायला आले होते की स्नेहलतानी आता यापुढे एकत्र बोलवलंय आपल्याला चेकिंगला. अप्पू म्हणते, अगं आजच जाऊन आलो ना आपण, किती वेळेला बोलवणार आहेत ग त्या आपल्याला टेस्टला? सुमी म्हणते, अगं आता तरी महिन्यातनं एकदाच जावं लागतंय, आणि जसे जसे महिने वाढतील ना तसं तसं आपल्याला 2दा-3दा जावं लागेल चेकिंग करायला. बाळाची वाढ होते की नाही सगळं नीट बघतात ना. आता सुमी बॅग बघते आणि अप्पूला विचारते. अप्पू आता सहज सांगून जाते, अगं ते माझे पाय जड होत आहेत ना, म्हणून आम्ही सुवाईच्या रूममध्ये शिफ्ट होतोय. आता सुमी म्हणते, काय आई बाबांच्या रूममध्ये? सुमीला ॲक्च्युली अप्पूचा हा निर्णय पटला नाहीये प्रेक्षकांनो, पण गैरसमज नाहीये. तिला तिच्या आई वडिलांची काळजी आहे. आता हे साहजिक आहे. ती मनात विचार करते, असं कसं? समोरच्या माणसाने जरा समजून घ्यावं ना. म्हणजे तिला असं म्हणायचं, अप्पूने समजून घ्यायला हवं. अप्पू म्हणते, काय ग काय झालं? आता सुमी काहीच बोलत नाही. अगं काही नाही, चालू देत तुझं. ती निघून गेली. आता शशांक आलाय सुवाईशी बोलायला त्या बाबतीत. आता सुवाई भजन म्हणत असतात. त्या म्हणतात, हं बोल ना बोल, काय रे काय झालं? शशांक म्हणतो, अगं आई महत्त्वाचं बोलायचं होतं. सुवाई म्हणतात, अरे यांच्या शर्टची बटणं तुटली आहे ना, आज लावूनच घेते सगळी बसून. पण काय रे काय झालं? तू अप्पूशी भांडलास का तिची आई काही बोलली परत? त्या बाईचं ऐकू नकोस हं काही. काय रे शशांक, एवढा काय सिरियस झालाय? बोल ना. शशांकच्या मनात चलबिचल सुरू आहे, बोलावं की नाही बोलावं. आता तो सहज एकच शब्द बोलतो, अगं आई ते ना आमच्या खोलीची जरा गैरसोय होतीये. आता सुवाई म्हणतात, हो का? अरे काही बदल करायचे आहेत का अप्पूला रूममध्ये? दादांशी बोलून घे मग. आता शशांक पुढे म्हणतो, नाही ग आई तसं काही नाही. मग सुवाई म्हणतात, अरे हां कळलं मला. आता बाळ येईल ना, बाळाची दुपटी खेळणी लहान पडेल नाही खोली तुम्हाला. आणि या दोघांचं बोलणं सुरूच असतं. तेवढ्यात विठू बाबा गरम पाण्याची बादली घेऊन येतो. सुवाई म्हणतात, हे काय इथे कशाला आणलं तुम्ही? हे काय झालं? विठू बाबा म्हणतो, अरे काही नाही, माई म्हटली गरम पाण्याने शेकून बघा, पाय दुखतायत ग सुवा माझे, चालत आलो ना मी. सुवाई म्हणतात, तुम्ही इथे सगळं ओलं करून ठेवू नका हां, माझीही कंबर दुखते. आता शशांक हे ऐकतो आणि त्याला अजूनच कसं तरी होतं. तो म्हणतो, बाबा तुमचं जास्ती दुखत असेल तर दवाखान्यात जाऊया ना आपण. विठू बाबा म्हणतो, अरे नको काळजी करू, मी ते चालत आलो ना मगाशी म्हणून
जरा थोडं दुखतंय, शेकलं की बरं वाटेल. सुवाई म्हणतात, अरे पण तू काहीतरी बोलत होतास ना मगाशी, बोल ना. विठू बाबा म्हणतो, काय रे, काय झालं? तर शशांक मनात विचार करतो, आई बाबांना ह्या वयामध्ये वरची खोली देणं योग्यच नाहीये. बाबांचे आधीच पाय दुखतात, आईची कंबर दुखते आणि तो पुन्हा बोलायचा थांबून जातो आणि सुवाईला म्हणतो, अगं आई तसं काही नाहीये, मी तुमची तब्येतच विचारायला आलो होतो, पण बाबांना त्रास होत असेल तर खरंच जाऊया आपण दवाखान्यात. सुवाई म्हणतात, अरे नको काळजी करूस. आता शशांक तिथून निघून गेलाय. सुवाई म्हणतात, हा ना असंच आहे लहानपणापासनं, काय चाललंय ना याच्या मनात बोलूनच दाखवत नाही. मग अशी बोलायचं म्हटलं आणि बघा तसंच गेला. विठू बाबा म्हणतात की मग अप्पूला विचारणं गोड बोलून. सुवाई म्हणताय, काय म्हणताय, गोड बोलू? हा, अप्पूशी मी बोलू शकते. अप्पू खाली आली आहे आणि शशांक म्हणतो, काय ग तू का खाली आली आहेस? अप्पू म्हणते, अरे काही नाही, मला सुमीसाठी आणि माझ्यासाठी बदाम भिजत घालायचे म्हणून आले. तू बोललास का सुवाईशी? शशांक म्हणतो, अगं तू बॅग आणलीस का? अप्पू म्हणते, हो, पण तू बोललास का सुवाईशी? बॅग आणली तरी ठेवणार कुठे? काय चाललंय तुझं खडूस? तुला असं वाटतंय का की सुवाईच्या आणि विठूबाबाच्या रूम मध्ये शिफ्ट नाही व्हावं आणि माझ्याशी कसं बोलावं? तू बोलला नाहीस का त्यांच्याशी? शशांक म्हणतो, नाही ग अपूर्वा, माझं धाडस नाही होते. अगं बाबांचे पाय दुखताय, ते गरम पाण्याने शेकत बसले, त्यांना कसं म्हणून दुखऱ्या पायाने तुम्ही वर खाली करा. आणि अपूर्वा मला नाही कळते ग, धाडसच होत नाहीये. आता अप्पू छान समजावून घेते त्याला, अरे मला कळतंय खडूस, तू इतकं टेन्शन नको घेऊस. शशांक म्हणतो, तुला कळतंय ना माझं बोलणं? अप्पू म्हणते, अरे मला 100% कळतंय, तुला असं का वाटतंय की मी समजून घेणार नाही? शशांक म्हणतो, अगं तुझी अवस्था बघतोय ना मी, तुला पण अडचण आहे ना, एका बाजूने तू आहेस, दुसऱ्या बाजूने आई बाबा. अप्पू छान उत्तर देते, अरे खडूस असा विचार नको करूस, आपण सगळेच एका बाजूने आहोत, आपण एकमेकांचा त्रास समजून घ्यायचा की नाही. हे बघ तू सध्या सुवाईशी आणि विठूबाबाशी नको बोलू, ते हट्टाने त्यांची रूम आपल्याला देतील. शशांक म्हणतो, अपूर्वा पण मला तुलाही त्रास नाही होऊ द्यायचा आहे. आता अप्पू म्हणते, अरे काहीतरी सोल्युशन काढू आपण. आता सुवाई ते अर्धवट ऐकतात आणि म्हणतात, काय रे सोल्युशनचा विचार करताय, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? दोघंही जरा घाबरून एकमेकांकडे बघतायत. त्यांना सांगायचं नाहीये आणि त्रास द्यायचा नाहीये त्यांच्या आईवडिलांना. प्रेक्षकांनो, आता सुवाई म्हणतात, काय रे काय चाललंय तुमच्या दोघांचं, बोला. काही प्रॉब्लेम असला ना तरी घरातली मोठी आणि अनुभवी माणसं आहेत तुम्हाला मदत करायला. शशांक म्हणतो, अगं अडचण नाहीये आई. सुवाई म्हणतात, अरे काही असं सांगू नकोस, तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय, 10 वेळेला आलंस माझ्याजवळ बोलायचं आणि काहीच बोलत नाहीयेस, काय चाललंय? तुमचं तुम्ही ठरवू नका, आमच्याशी बोला. आता अप्पू ना काहीतरी विषय बदलते, अगं मला बोलावंच लागेल आता. सुवाई हा ना माझं ऐकतच नाही, मला हवं ते देतच नसतो बघ हा. मी म्हटलं की जाऊ दे, माझं मी सोल्युशन काढते. सुवाई म्हणतात, तू जे बोलतीयस ना अप्पू, नेमका वाद कुठला आहे ते मला अजिबात कळत नाहीये, काय हवंय तुला मला सांग, मी देते बाळा. आता अप्पू म्हणते, अगं मी हे सांगत होते की, अरे मी काय सांगत होते तुला खडूस? आणि अप्पू विसरली असं नाटक करते. सुवाईला ती म्हणते, अगं विसरले मी, मला आठवलं ना की मी सोडणार नाहीये बघ याला, चांगलं खडसावून ऐकवते मी मागेल तुला सुवाई. शशांक म्हणतो, आई जाऊ दे, दुर्लक्ष कर तिच्याकडे. शशांक म्हणतो, नाही मी करेल शशांक, पण तू दुर्लक्ष करू नकोस, तुझी बायको आहे, हवं नको काय तिला हवंय सगळं काही विचार. नाही तिच्याकडनं मला तुझ्यासाठी तक्रार नकोय. आता सुवाई अप्पूला सांगून जातात, तुला आठवलं ना बाळा की मला सांग. आता शशांक म्हणतो, काय सोल्युशनचं बोलत होतीस तू? अप्पू म्हणते, इथे नको बोलायला, आपण आता बोलूयात खडूस थोड्या वेळाने. आणि हे बघ आपल्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ आपण खडूस. दोघेही खूप समजदार झालेत प्रेक्षकांनो, आई बाबा होत आहेत ना. आता हे सगळेजण ओसरीत एकत्र बसलेले असतात. विठू बाबा येतो सांगायला, अरे बाबीचा फोन आला होता, प्राचीने व्हिडिओ काढले ना आपल्या सगळ्यांचे, बाबी ते दिवसभर बघत बसते म्हणे. सुवाई म्हणतात, बऱ्या आहेत ना त्या? विठू बाबा म्हणतो, हो बरी आहे. आता ही सुमी तिथे विणत बसलेली असते. सुवाई म्हणते, अगं किती रात्र झाली आहे सुमी, त्रास होईल डोळ्याला, बस झालं आता. सुमी म्हणते, अगं हो आई मी सकाळीच विणणार आहे, फक्त एवढं शिकून घेते. पण आता सुमी पुढे बोलते की बसल्या बसल्या ना कंबर खरंच आकडली आहे, मी पडते जरा थोड्या वेळ. आता सुमी गेली आहे झोपायला. सुवाई अप्पूला म्हणतात, अप्पू तू पण जा झोप, खूप रात्र झाली आहे. आता अप्पू म्हणते, नाही मला नाही आली आहे अजून झोप सुवाई, थोड्या वेळ बसतो आम्ही इथे. मानसी म्हणते, अप्पू सुमी बघ कशी गेली, नंतर आराम होत नाही बरं, आता काय आराम करायचंय ते करून घे. अप्पू म्हणते, अगं वहिनी अजून खरंच झोप नाही आली आहे, मी पडते थोड्या वेळाने. आता इकडे सुमी जरा डिस्टर्ब झाली आहे, कारण अप्पू रूम चेंज करतीये ना म्हणून. निखिल तिला विचारतोय, गोळ्या वगैरे घेतल्यास का? सुमी म्हणते, हो घेतल्याय मी. निखिल म्हणतो, बरं वाटतंय ना? मग खाली अशी गप्प गप्प का होतीस?
सुमी म्हणते मी आत्ता जर काही बोलले तर त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल. निखिल म्हणतो अगं असं काय करते सुमी, आपलीच माणसं आहेत ना सगळे, बोल ना, तुझ्या वागण्या बोलण्याने चुकीचा अर्थ काढतील असं का वाटतंय तुला. सुमी सांगते आता मनातलं की अप्पूला जिन्याने वर खाली करायला जरा त्रास होतोय. निखिल म्हणतो मग त्याचं काय. सुमी म्हणते अरे ती आई बाबाच्या रूम मध्ये शिफ्ट व्हायचं म्हणतीये. निखिल म्हणतो ठीक आहे ना मग त्यात काय. सुमी म्हणते अरे तुम्हाला काहीच चुकीचं नाही वाटत आहे का. निखिल म्हणतो ए सुमी तू पुन्हा कंपॅरिझन करायला लागली का तुझी आणि अप्पूची. सुमी म्हणते नाही हो, अशी तक्रार कशाला करेल मी. अहो आई बाबांना या वयात वरच्या मजल्यावर शिफ्ट करणं मला पटत नाहीये. निखिल छान समजवतो तिला, अगं दादामाई पण वरच्या खोलीत राहतात ना, अगं तुला ही गोष्ट समजायला हवी. कानेटकरांकडे छोट्या मोठ्या तडजोडी सहज केल्या जातात. सुमी म्हणते बरोबर आहे तुमचं, मला पण तेच म्हणायचंय. घरातले आपण सगळेच जण समजून घेतो ना एकमेकांना, पण जी व्यक्ती तडजोड करते त्याला गृहीत का धरलं जातं. निखिल म्हणतो अगं पण ते जर तुमच्या प्रेमाखातर हे सगळं करत असेल तर तू का त्रास करून घेतेयस याचा. मला तर वाटतं अप्पूला खरंच त्रास होत असणार आहे, त्याशिवाय अप्पू आणि शशांक दोघेही असे ह्या निर्णयापर्यंत नसते पोहोचले. आता सुमी म्हणते मला तुमचं म्हणणं पटतंय, मी उगाच या गोष्टीचा विचार करत होते. आता प्रेक्षकांनो या दोघांनी शक्कल लढवली आहे. दोघंच्या दोघं गाद्या खाली घेऊन आलेत, म्हणजे अप्पूने फक्त उशीच घेतली आहे हातात. शशांक म्हणतो आपण इथेच झोपूया, हॉलमध्ये आलेत ते झोपायला. अप्पू म्हणते अरे इथे किती सोफे वगैरे, कसं झोपणार खडूस. शशांक म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस अपूर्वा, मी हे सगळं सरकवतो. अप्पू आता सोफा सरकवायला जाते. शशांक म्हणतो ए वेडी आहेस का, तुझी दगदग होते म्हणूनच आपण खाली आलोय ना, असं ओझं नाही उचलायचं अपूर्वा, तू इथे उभी राहा. आता अप्पूला जरासं राग आलाय. शशांक म्हणतो राग आलाय का, मग ही उशी धरून उभं राहा, कामच सांगतोय ना मी तुला. आणि शशांकने पटापटा ते सगळे सोफे वगैरे बाजूला केलेत आणि तिथे जागा केली आहे गाद्या टाकायला. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय सुवा आई आणि घरातले सगळेच जण जमलेत आणि यांचा प्रॉब्लेम त्यांना कळलाय. प्रेमाचा ओरडा आहे बरं का प्रेक्षकांनो. सुवाई म्हणतं हे चंबू गबाळा आवरा आणि जा आमच्या रूम मध्ये, तुमच्या दोघांच्या शहाणपणामुळे आमच्या नातवंडांना त्रास झालेला नाही चालणार आम्हाला. विठू बाबा म्हणतात इथे झोपा तिथे झोपा खाली कुठेही झोपा, आम्ही तुमच्या रूम मध्ये झोपायला चाललोय. आता शशांक आपुलकीने विठू बाबाला मिठी मारतोय प्रेमाने आणि सॉरी म्हणतोय. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, मुलांनीही आई वडिलांना समजून घ्यायला हवं न बोलता, आणि आई वडिलांनीही मुलांना समजून घ्यायला हवं न सांगता. ही छान बॉन्डिंग दाखवत आहे ठिपक्याच्या रांगोळीमध्ये. घरातल्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना समजून घ्यायला हवं, गैरसमज नको पण समजूतदारपणा हवा, हेच यांना सांगायचंय. खूप छान पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलंय. कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि तुम्हाला बोर वाटत असतील पण खरंच खूप छान दाखवत आहे ठिपक्याच्या रांगोळीचे सगळेच रिव्ह्यूज. नवी मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेचाही रिव्ह्यू मी देतेय, तो नक्की ऐकायला विसरू नका. आणि त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि खरंच प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.